आता आपण उत्तप्प्यासाठी डाळी भिजवणार आहेत. उडदाची डाळ घ्यायची आहे 1 ग्लास. यानंतर 4 ग्लास आपण तांदूळ घेणार आहोत. 4:1 प्रमाण आहे. कोणी कोणी 3:1 प्रमाण पण घेते. तुमच्या आवडीनुसार करा. आता तांदूळ आणि उडदाची डाळ आपण धुवून घेणार आहे स्वच्छ 2-3 पाण्याने आणि त्याला रात्रभर भिजू घालणार आहे आपण. यानंतर तांदूळामध्ये आणि उडदाच्या डाळीमध्ये थोडं पाणी वरती ठेवायचं आहे, रात्रभर भिजू घालायचं आहे. आता आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहे. एक एक करून मिक्सरमधून काढायचे. पहिले तांदूळ आणि मग उडीद, त्यानंतर हे दोन्ही मिश्रण एकत्र करायचं. अशा प्रकारे आपला बॅटर हे तयार झालेला आहे. आता आपण उत्तप्पा करणार आहे. सर्वात पहिले तवा गरम केलेला आहे, त्याच्यावर असं तेल लावायचं. आपण या बॅटरमध्ये थोडंसं मीठ पण टाकून घेतले चवीप्रमाणे. आता आपण उत्तप्प्यासाठी मिश्रण टाकून घेणार आहे आणि असं गोल फिरवायचं म्हणजे आपला उत्तप्पा गोल होतो. उत्तप्प्यासाठी कांदा, टमाटर आणि हिरवी मिरची मी हे पहिलेच कापून ठेवले. आता बघा कांदा टाकायचा, टमाटर, यानंतर आपण थोडीशी हिरवी मिरची टाकणार आहे. हे आपण सर्व टाकलं. याला एकदा दाबून घ्यायचं आपल्या उत्तप्प्यामध्ये. थोडंसं आपण जिरं पण टाकलं होतं. 2 ते 3 मिनटं हा होऊ द्यायचा एका साईडनी आणि मग दुसऱ्या साईडनी पलटवून घ्यायचं, वरतून दाबायचं. याच्यानंतर आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहे कडांनी. वरती पण थोडंसं तेल लावायचं आणि 2 ते 3 मिनटं या साईडनी पण होऊ द्यायचं. थोडासा आपण तवा फिरवून घेऊ म्हणजे सर्व साईडनी हा छान शेकून जातो. यानंतर आपण याच्यावर तिखट मीठ टाकून घेणार आहे. मला असं तिखट मीठ वरतून टाकलेलं आवडते. छान लागतो आपला उत्तप्पा. झाला आहे आता तयार. आता दुसरा उत्तप्पा तयार करणार. त्याच्यासाठी वरती पहिले पाणी टाकणार आहे आपण. आपला उत्तप्पा जळणार. हा बीडचा तवा आहे. त्याच्यानंतर आपण याला तेल लावून घेणार आहे. आता आपला बॅटर टाकून आपण फिरवून घेणार आहे तव्यावर. थोडं जिरं टाकायचं याच्यावर, कांदा, आता टमाटर टाकायचं थोडंसं. यानंतर आपण हिरवी मिरची टाकणार आहे आणि हा पलटवून घ्यायचा 2-3 मिनटानंतर. पलटवल्यानंतर असं दाबून घ्यायचं थोडंसं. आपण 2 ते 3 मिनटं या साईडने पण होऊ देणार आहे. आता याची डबल एकदा साईड पलटवायची आणि होऊ द्यायचं याला. दोन्ही साईडने छान शिजू द्यायचा. वरतून तिखट मीठ टाकायचं. झाला आहे आपला उत्तप्पा तयार. बघा किती छान दिसतोय. माझी ही रेसिपी तुम्ही पण करून बघा.